धरणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या नियोजित इमारतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। भूमिपूजन सोहळ्याकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली। जळगावच्या यावल तालुक्यातल्या सांगली बुद्रुक गावात रवींद्र कोळी या युवकानं उपोषण सुरू केलंय। गावात महर्षी वाल्मिकी यांचं प्रवेशद्वार उभारण्याची मागणी युवकानं केली आहे। दरम्यान युवकाची प्रकृती बिघडल्यानं वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाची दुरवस्था झाली आहे। महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त आहेत। कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या 2 कार आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। पोलिसांनी या दोन्ही कार ताब्यात घेतल्या असून चौकशी केली असता या दोन्ही कार सरकारी कर्मचाऱ्यांच्या असल्याचं समोर आलंय। दोन्ही कार मालक सरकारी असून एक महसूल विभागात, एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। अमरावतीमध्ये पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांनी जलतरण तलावात योगा सादर केला। जागतिक योग दिनानिमित्त त्यांनी योगासनं करून योगप्रतीची निष्ठा आणि जनजागृतीचा संदेश दिला। सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला नगर परिषदेच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी तलावातील पाण्यात प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। फ्लोटिंग, अंडरवॉटर प्राणायाम आणि हास्ययोग प्रकार सादर करण्यात आले। बीडच्या परळीमध्ये जागतिक योगा दिनानिमित्त 66 वर्षाच्या व्यक्तीकडून पाण्यावर योगा सादर करण्यात आला। यावेळी त्यांनी तंदुरुस्त राहण्याचा मूलमंत्र योगासनातून दिला। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जागतिक योग दिनानिमित्त बोरिवली पूर्व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुहेजवळ योगाभ्यासाचं आयोजन केलं। शेकडो स्थानिकांनी योगाभ्यासात भाग घेतला। चंद्रपूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल इथल्या बॅडमिंटन हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाचं प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आलं। सोलापुरामध्ये योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सूर्यनमस्कारासह विविध योग प्रकारांचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांसह शासकीय अधिकाऱ्यांचीही मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। वाशिममध्ये 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी वाटाणे लॉनमध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी आमदार श्याम खुडे, किरणराव सरनाईकांसह जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस उपस्थित होते। लातूर शहरात जागतिक योग दिनानिमित्त चौकाचौकात रांगोळी साकारण्यात आली। रांगोळीतून संदेश देण्याचा अनोखा उपक्रम गेल्या 8 वर्षांपासून राबवण्यात येतोय। भुसावळ रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी गिरीश महाजन, रक्षा खडसे, संजय सावकारे यांनीही योग साधना केली। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नवी मुंबईतील वाशी इथल्या सिडको प्रदर्शन मैदानावर हजारो लोकांनी योग केला। नवी मुंबई महापालिकेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता। सभागृहात हजारो लोकांनी योग करत निरोगी आयुष्य जगण्याचा संदेश दिला। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथल्या डी.के. मोरे विद्यालयामध्ये अनोख्या पद्धतीनं योग दिवस साजरा करण्यात आला। पृथ्वी एक, आरोग्य एक ही थीम घेऊन 1000 विद्यार्थ्यांची पृथ्वीप्रमाणे मानवी साखळी तयार करण्यात आली। जागतिक योग दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी योग केला। यावेळी त्यांनी मालेगावातील MSG कॉलेजमध्ये योग दिवस साजरा केला। दरम्यान त्यांनी जागतिक योग दिनाचं महत्त्व सांगून जनतेला शुभेच्छा दिल्या। माणगावमध्ये योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी योग शिबिरात सहभाग घेतला, योग केला। दरम्यान शालेय विद्यार्थी, शासकीय अधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येनं योग शिबिरात सहभाग घेतला। अकोल्यातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध प्राणायाम करण्यात आले। यावेळी किशोरवयीन ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक योग दिनामध्ये सहभागी झाले। नागपूरच्या गुमथळामधील तुळजाभवानी महाविद्यालय परिसरात योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग केला। बुलडाण्यामध्ये जिजामाता स्टेडियमवर सामूहिक योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीतमय योगा क्षितिज निकम यांनी सादर केला। आज 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणममध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। एकाच वेळी 5 लाख लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग साधना केली। पुणे विद्यापीठामध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुख्यमंत्री फडणवीसांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला। फडणवीसांसह वारकरी विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केला।
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरामध्ये योगाभ्यास केला। नागपुरात योग दिनानिमित्त जनतेकरता विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गडकरींनी यावेळी योग दिनानिमित्त देशभरातील नागरिकांनी योगाचं महत्त्व सांगत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला, तर इंदूरमध्ये मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतल्याचं बघायला मिळालं। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी जैसलमेर इथल्या कार्यक्रमात योग दिनात सहभाग घेतला, तर हेमा मालिनी यांनी मथुरा इथल्या योग दिन कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला। परभणी शहरासह जिल्ह्यात योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यामध्ये हजारो विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले। विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग बघायला मिळाला। जागतिक योग दिनानिमित्त शिर्डी साईबाबा संस्थान आणि ग्रामस्थांनी विशेष योग साधना कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। द्वारावती भक्तनिवास समोरील बागेत या योग साधनेत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला। साताऱ्याच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांकरता मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या। धबधब्यांच्या शेजारी, दरीच्या कडेला सेल्फी काढायला जाऊ नका, पर्यटनस्थळी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे। सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर 20 जून ते 19 ऑगस्टपर्यंत जाण्यास निर्बंध घालण्यात आले। या निर्बंधांमुळे व्यावसायिक अडचणीत नागरिक सापडलेले आहेत। धबधब्यावर जाणं अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास मनाई करण्यात आलेली आहे। नाशिक शहर परिसरात पाऊस थांबलाय, तरी गोदावरी नदीतून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। रामकुंड, लक्ष्मणकुंड आणि सीताकुंड पाण्याखाली गेले। नदीपात्रातील मंदिरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला। नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडतो आहे। खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा, देवघर, गुंजवणी ते वाड या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होते। खबरदारीचा उपाय म्हणून वीर धरणातून नीरा नदी 2000 क्युसेक प्रति तास इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आहे। 24 तासात नवजा इथं सर्वाधिक 98 तर महाबळेश्वरला 94 मिलीमीटरची नोंद झाली, तर कोयना धरण पाणीसाठ्यात 24 तासात जवळपास 4.5 टीएमसीनं पाण्याची वाढ झाली। त्यामुळे धरणातील साठा 32 टीएमसीवर गेलेला आहे। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गंगापूर धरणात एकाच दिवसात तब्बल 12% वाढ झाली आहे। धरण जवळपास 65% भरलं आहे। बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात पेरणी आटोपली, मात्र गेल्या 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी आपल्या शेतात स्प्रिंकलर्स लावून उगवलेली पिकं वाचवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। 2 दिवसांपासून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणात एकाच दिवसात तब्बल 12% वाढ झाली आहे। धरण जवळपास 65% भरलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री पडलेल्या मुसळधार पावसात पणदूर अणाव या रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं। विजेचा पोल कोसळून तारा रस्त्यावर पडल्यानं 1 तास वाहतूक विस्कळीत झाली होती। रत्नागिरीत गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं हजेरी लावली। अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत। रिमझिम पडणाऱ्या या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवस उकाडा असणाऱ्या वातावरणात कमालीचा गारवा निर्माण केला। सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठा 70%वर गेलाय। धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आलेत। भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक प्रति तास वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असला तरी तलावातील जलसाठ्यामध्ये 3,64,233 दशलक्ष लिटर म्हणजेच 25.17% इतकी वाढ करण्यात आली आहे। हा साठा पुढील 18 सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका आहे। त्यामुळे आता मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं आहे। मुंबईमध्ये जून महिन्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये एकूण 884.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हवामान विभागाच्या कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावरील 1 ते 20 जून दरम्यान पावसाची ही नोंद झालेली आहे। राज्यात यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात शुक्रवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे। दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालेला नाही। राज्यातील इतर भागाच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतोय। कोकण घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळते। आजपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असला तरी कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पाऊस पडेल, विजांचा पाऊस होईल असाच अंदाज आहे। त्यामुळे हवामान विभागानं तसाच इशारा दिलाय की सतर्क राहा। एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापूर जिल्ह्यातील चंदेरी नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हुपरीत ईडीने धाड टाकलेली आहे। बड्या चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयात
तब्बल 15 तास चौकशी सुरू आहे। हुपरीमध्ये एका बड्या चांदीच्या व्यावसायिकाच्या कार्यालयात 15 तास ही धाड सुरू आहे। शहरात जोरदार चर्चा सुरू आहे। कुणालाही महावीर नगर परिसरात फिरकू दिलं जात नाहीये। निधी बँकेशी संबंधित असलेल्या व्यक्तीची चौकशी केली जाते। चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न होतं याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही। चांदी व्यावसायिकावर ईडीनं धाड टाकलेली आहे। गेले मागचे 15 तास ही चौकशी सुरू आहे। कोल्हापूरच्या हुपरीमध्ये एका चांदी व्यावसायिकावर ईडीनं धाड टाकलेली आहे। बडा चांदी व्यावसायिक आहे आणि निधी बँकेशी संबंधित व्यक्ती आहे, ज्याच्या चौकशीमध्ये काय समोर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। पण ईडीकडून तब्बल 15 तास ही धाड सुरू आहे, म्हणजे 15 तास चौकशी केली जाते। त्याच्या कार्यालयामध्ये बसून कागदपत्रांची तपासणी केली जाते, चर्चा केली जाते। बडा चांदी व्यावसायिक आहे, मोठा चांदी व्यावसायिक आहे कोल्हापुरातला, हुपरी या भागातला। 15 तासांपासून ईडीनं धाड टाकलेली आहे आणि चौकशी केली जाते। नेमकी ही ईडीची धाड का पडली आहे, कोणत्या विषयाशी निगडीत प्रश्नावर पडली आहे, काय चौकशी केली जाते हे तर उघड आहे की ईडीची धाड आहे, म्हणजे आर्थिक व्यवहारांशी संबंधित काहीतरी तपासणी केली जाते आहे। एक मोठी बातमी बघूया। ही तळकोकणातली बातमी आहे। कणकवली शहरामध्ये एकाच नंबरच्या 2 वॅगनार कार आढळल्यात, त्यामुळे खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी या दोन्ही कार ताब्यात घेतल्या, चौकशी सुरू केलेली आहे। या दोन्ही कार सरकारी कर्मचाऱ्यांच्या असल्याचं समोर आलंय। दोन्ही कार मलक सरकारी असून एक महसूल विभागात तर एक शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर चक्क एका खाजगी कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लिहिण्यात आलेली आहे। कणकवली पोलिसांनी आरटीओ विभागाशी संपर्क केला। याबाबत चौकशी आरटीओ विभाग करणार आहे। त्यानंतर गळूबंगाल काय आहे ते समोर येईल। पण एकाच नंबरच्या 2 पाट्या आढळल्यावर या दोन्ही वॅगनार ताब्यात घेण्यात आल्या। त्यावर कळलं की एक सरकारी अधिकारी आहे आणि एक शिक्षक आहे। आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांच्याशी अधिक बोलूया। प्रसाद, हा सगळा काय प्रकार आहे, कधीपर्यंत यातली गोम काय आहे, यातलं खरं काय आहे ते समोर येईल? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2 सरकारी बाबूंचा हा प्रकार आहे। कणकवली शहरात राहणाऱ्या दोघांच्या कारचा जो नंबर आहे तो एकच असल्याचा प्रकार आढळून आणि याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही वॅगनार कार तपासासाठी कणकवली पोलीस स्थानकात आणल्या होत्या। विशेष म्हणजे दोन्ही कार या सरकारी कर्मचाऱ्यांचे असून एका कारचे पासिंग झालेले नाहीये। यापैकी सत्यवान भगवान माळवे वय वर्ष 42 आहे, त्यांचं ते कणकवली तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी आहेत। तर विनोद विठ्ठल खंडागळे ज्यांचं वय 40 आहे ते नाधवडे येथील आहेत आणि ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत। पोलिसांनी आरटीओला कळवलेलं आहे आणि आरटीओ जी आहेत या दोन्ही गाड्यांची कसून चौकशी करतंय आणि यामधील दोन्ही जे सरकारी बाबू आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी केली जाते आणि या सगळ्या प्रकारानंतर आहे ते नक्की प्रशासन काय कारवाई करतंय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। स्टुडिओ नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रसाद। पुढच्या बातम्यांकडे वळूया। सरकार दिलेला शब्द फिरवणार नाही, कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं। कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाने होणार नाहीत, कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला। यावेळी शिंदेंनी आपण केलेल्या यशस्वी उठावाला 3 वर्ष झाल्याची आठवण सांगितली। आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योगा केला, या योगानं राज्याचं भवितव्य बदललं असं एकनाथ शिंदे म्हणाले। बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याची काल सांगता सभा पार पडली। यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। ही सांगता सभा नाही तर विजयी सभा असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता उद्या मतदान होत आहे। प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष निवडणुकीकडे लागलेलं आहे।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीबाबत सकारात्मक असतानाही राज ठाकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळ आल्यास सगळ्या जागांवर निवडणुका लढवण्याकरता तयार राहणार असल्याच्या सूचना जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुखांच्या बैठकीत दिल्या. बुलढाण्यातील काँग्रेस नेते दिलीप सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र त्यांचं काँग्रेस प्रेम कायम आहे. सानंदा यांनी राहुल गांधींना व्हॉट्सअप स्टेटसद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या मागणीनुसार आणि सद्यस्थितीचा विचार करून टोकन आधारित दर्शन संख्येमध्ये 600 टोकन पासेसची वाढ केलेली आहे. शुक्रवारपासून ही वाढ करण्यात आली. यामुळे आता दररोज 1800 भाविकांना टोकन पास घेऊन पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे. आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. या वारकऱ्यांना स्वच्छ आणि चांगले खाद्यपदार्थ मिळावेत याकरता अन्न आणि औषध प्रशासनानं मोहीम हाती घेतलेली आहे. पालखी मार्गावर खाद्यपदार्थ तपासणी करता पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. ही पथकं रस्त्यांवरील खाद्यपदार्थांच्या गाडी आणि हॉटेलांची तपासणी करत आहेत. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं शहरातील पुण्यातील काही रस्ते वाहतुकीकरता बंद करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता विशेष बस सेवेचं नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले. त्यामुळे सासवड इथून 75 अतिरिक्त गाड्या आणि मार्गावरील नियमित 34 गाड्या अशा एकूण 109 गाड्यांद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.